यूट्यूब फॅमिली. तर नाही जय भीम तुम्हाला सगळ्यांना. तर आता आज आम्ही काय खिचडीची नाही रेसिपी बनवणार आहे. तर तुमच्यासाठी आम्ही ब्लॉग टाकला आहे. मी आता तुम्हाला दाखवते खिचडी कशी करतात. ही बघा मम्मी. हाय यूट्यूब फॅमिली, जय भीम, जय शिवराय. तर आता तुम्हाला आम्ही आता खिचडी करतोय, खिचडी भात. आता त्याची रेसिपी मी टाकली मोहरी, तुम्हाला दाखवते. हा कांदा, हा लसूण कापून घेतलेला, टमाटर. आता मी टाकणार त्यात कांदा. मी बनवते मटकी भात. मी बघा मटकी कालवली तांदळात आणि मी मटकी भात करणार. मटकी भात छान लागतो. मग या तुम्ही पण जेवायला आमच्या घरी. लसूण जाऊन टाकून म्हणून मी लसूण नंतर टाकते. थोडा आपल्याला लाल करायचा लसूण. मग तुम्ही छान आहेत का सर्वे? माझ्या मम्मीने आज नाही का व्हिडिओ पण टाकले आहेत. व्हिडिओ बी टाकले आणि आता मी ब्लॉग बी बनवते. आम्ही तिघंच आहे जेवायला. आरोहीचे पप्पा नाही घरी. आरोहीचे पप्पा एक महिना झाले इंदोरला गेले. आम्ही तिघंच आहोत घरात. तुमचं काय चाललंय? आमची तो अभ्यास करत नाही, दिवसभर बाहेर फिरते, घरात येत नाही दिवसभर. हे बघा आमचे तोंड आलंय म्हणून आम्ही त्यात हिरव्या मिरच्या वगैरे काही टाकणार नाही, मसाला वगैरे. फक्त आम्ही फिक्का खिचडी मटकी भात बनवणार. आमच्या तिघींचे पण तोंड आले. तिघांचे तोंड आले तर आम्ही काही त्याच्यात मिरच्या नाही टाकणार. आम्ही तसंच फिक्का बनवणार. आता त्यात टमाटर छान मऊ करायचं. मऊ केल्यावर थोडंसं हळद टाकायची. हळद टाकून त्यात मटकी टाकायची. मटकी आणि तांदूळ टाकायचे. आता बघा मी त्यात हळद टाकली थोडी. थोडं हलवायचं. आता त्यात मटकी आणि तांदूळ टाकायचे. मटकी आणि तांदूळ टाकल्यानंतर म्हणजे थोडे हलवायचे. म्हणजे साधा सिंपलच बनवणार आहेत आम्ही, जास्त हे नाही. आरोहीचे पप्पा अजून 4-5 दिवस नाही येणार. इंदोरला गेले तर ते 4-5 दिवस नाही येणार. तर बघा पाणी वतलं मी. तांदूळ चांगले मिक्स करून त्यात पाणी वतलं. आता थोडं उकळी द्यायची. उकळी आली का मग त्यात थोडं मीठ टाकायचं चवीनुसार, तुम्हाला लागतं तसं. नंतर कोथिंबीर टाकायची, मग शिजू द्यायचं. मग काय चाललंय तुमचं? बरे आहेत का सर्व? आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आमची रितिका काही घरात येत नाही. दिवसभर शाळेतून आली का दिवसभर बाहेर असते, दिवसभर खेळत असते. दिवसभर रात्री 10-11 वाजता तरी तिचं मन भरत नाही. तर आमच्या नाही का चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आम्हाला प्लीज नाही का सपोर्ट करा आम्हाला.
आता पाणी आलं होतं, पाणी भरलं, कलर दिला आम्ही सकाळी बाहेर. आरोही कलर दाखव आपला बाहेरचा कलर दाखव. तर माझ्या मम्मीने मी आणि आमच्या शेजारच्या दादाने कलरच नाही तर मारला. हे दाखवते इथपर्यंत मारला. तर आम्ही कलर मारलाय. तर नाही कलर दाखवलाय. झाला का तुझा खिचडी भात? नाही ना, पाणीला उकळी यायची, भाताला उकळी आली. नंतर चण्यानुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची. आमचं दिवसभर आज जेवण होतं तेच आम्ही रात्रीचं खाल्लं. मग आता मुली म्हटल्यात मटकी भात कर मम्मी, मग मटकी भात केला. तो बी फिक्का, तिखट नाही बनवला, फिक्का भात बनवला. सगळ्यांचे तोंड आलेत आमचे तिघांचे. कसा वाटला आमचा कलर दिलेला? छान वाटला कलर दिलेला. हे बघा, भाताला उकळी आली. हे बघ, मीठ टाकते, थांब मीठ टाकते. हे पकड. हे बघा, तर मीठ टाकणार आहे. चवीनुसार त्याच्यात तुम्हाला लागेल तसं मीठ टाकायचं. आम्ही टाकणार फक्त, आम्ही जास्त खारट खात नाही, आम्ही थोडं आनस खातो. बघा, आम्ही त्यात कोथिंबीर टाकली. आणि जरा छान शिजू द्यायचा, मऊ छान लागतं. तुम्हाला लागेल तसं पाणी त्यात टाकायचं. आता उद्या सकाळी, आज रविवारची सुट्टी, मुलींची शाळा. उद्या किती 4 वाजता उठायचं, पाणी ठेवायचं, रितिकाचं आवरायचं. रितिकाची आहे सकाळची शाळा आणि आरोहीची आहे दुपारची शाळा. आरोही जाते 11:30ला, बस येते. आणि रितिकाची येते 8 वाजता, 7:45ला. रितिका 7:45ला जाते. तुम्ही कमेंट करून मला नाही सांगितलं बट्ट्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणून. आता खिचडीची रेसिपी सांगा मला कशी वाटली म्हणून. ओके, बाय यूट्यूब फॅमिली. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय करा रे. बाय.